बदलेगा, इतिहास बदलेगा. नमस्कार मित्रांनो, नाव आहे माझं रोशन जातो. मित्रांनो, आज आपण नाशिक विषयाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे विषय लय बेकार आहे. म्हणजे तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलंच असेल, तरी पण आपण या व्यक्तीबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे हा व्यक्ती लय बेकार आहे. या व्यक्तीने लय विषय हार्ड केलेत. आणि हा 1-1.5 महिने झाले मी अजून व्हिडिओ बनवला नाही, कारण की मी एका विषयामध्ये गुंतलेलो, म्हणजे त्या डिप्लोमाच्या नशिबात गुंतलेलो. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. चला मग मित्रांनो, आपल्या नव्याला काय लावता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. हा आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. चॅनलवर नवीन आहे, चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि हा लवकरात लवकर 1K करून टाका. भावासाठी काहीतरी करायला काय यायला, हा एवढं लागा मेहनत करून लागा. मी लय विषय मोठा आहे, करा तेवढं लवकर. चला मग मित्रांनो, आपला न वेळ का लावता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. जेवढे डान्स बार मध्ये व्हिडिओ काढले नसते ना, तेवढे तू जिम मध्ये व्हिडिओ काढलेत. अरे म्हणजे आमचं कपाळ फुटन इतकं व्हिडिओ काढलेत. त्या बाबड्याने चांगले केले, ती खरंच चांगले केले. नाही तर त्या बाबड्याला पण जिम टाकावं लागली असती, मोकळ्यात बोकांडी बसला असता. मग झालं असतं काय राव, तुम्ही एका बायच्या लुगड्यात नाही तर जिम मध्ये घुसला असता. खरं सांगतोय रियालिटी. आता बघा या बबडीचा रील्स, म्हणजे या बबडीने खरंच मनावं घेतलंय. बघा रील्स. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना, कमर संभाल. हे पोरी जरा है. ती सेम अंजली अरोरा आहे. ती फक्त आरजे मध्ये बघून डान्स करते आणि जिम मध्ये काहीच फरक नाही. What's wrong with you, bro? What the heck? You tripping, bro? You tripping? जरा हळू 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 चाल. खरं सांगतोय रियालिटी. ये बड़ी अच्छी बात कही आप. मिल जाएगा तो चाहेगा मिल जाएगा. ये छोट अच्छा खासा हिल जाएगा. रुकनेगा नहीं, थकनेगा नहीं, लाइफ में चलते रहने का, ये जाको सरकाने का. आता काय संबंध आहे का तो हांडा नाही, तो शेखर उचललेला परत ठेवला, परत उचलून वर घेतला. अरे देवा, काय विषय. हा अरे मला कोणीतरी समजून सांगा की काय करते रील्स मध्ये बघून. अगं तू गुडघ्यात मेंदू रील्स बघून, अगं म्हणजे तू गुडघ्यात मेंदू ठेवून रील्स बनवती का? अगं ताई तुझा विषय काय ती सांग मला. आईच्या गावात मजा आया. म्हणजे कॅप्शन तुला का म्हणजे गुगल मध्ये सर्च करून रील्स मध्ये टाकायचं आणि आयुष्याला गोडे लागलं ना आपण तरी पण असंच. अरे काय गुरु, बबडी बबडी बबडी. आणि आता ही रील्स बघा. तू दुखू दे गड्या पायाची टाच. ही डान्स मध्ये आली, म्हणजे ही जिम मध्ये आली, जिम मधून डान्स करती का डान्स मधून जिम मध्ये आली का गाण्याचा प्रमोशन करती. बेंजूज म्हणजे मला काय समजत नाही. अरे माझा आत्मा बाहेर निघून मला फाशी देईन. देवा काय विषय. अरे काय म्हणजे तुझा नक्की विषय काय चाललाय पायवर काय. अरे मस्त जोक मारा. अरे ती राखी सावंत तर व्हिडिओ चांगला बनवत. अगं तिला म्हणजे तिनं मानाव घेतलं ना, ती पण जिम बनवा. म्हणजे ती तशी जिमला जाती, ती तर बाबा चांगली मूळ व्याधगत बोलती. पण तू आईच्या गावात म्हणजे हिला असं मला वाटायला लागले, म्हणजे मला स्वतःला वाटायला लागले ही दुनियाभरचं ब्रेकअप हिलाच भेटलंय. म्हणजे हिला नशिबाला गोड लागायच हिलाच लागल्यात. खोपड़ी तोड़ साले का. IPL में मजा आ गया मुझे, क्योंकि मुझे एक ऐसी वेबसाइट पता चली है जिसने मेरे होश उड़ा दिए. अरे ही तर जुगारी दिसती. कॅप्शन तर लय भारी लिहिलंय. मित्रा आपण दोघं नशिबाला गोड लावू. आता ही नशिबाला गोड लावती. बघा गोड लावती आणि शिकवती काय.
ॲप आहे, ॲप डाउनलोड करा, पैसे घ्या आणि तुम्ही जिंका आणि मोटिवेशन नशिबाला गोड लावा आणि शिका हिच्याकडून कशी जिम करायची ती. अरे बाबो देवा काय करू मी. आणि हा जुगाराचा खेळ तिच्या फॉलोअर्सला शिकवती आणि ही बबडी लय शहाणी आहे. म्हणजे बबडीला म्हणजे तवा तिचा मेंदू असं बाहेर येतो, म्हणजे गुडघ्यापासून डायरेक्ट घेतो, डायरेक्ट डोक्यात शिरतो आणि तिला वाटतं की बाबा हा आता आपण कमेंट बंद करावा लागेल, कारण आपल्या शिव्या भेटतात 3-4 मावलाच्या, म्हणजे नाही का असं बुंदी बिंदी खाल्ली नाही का असं भारी वाटतं, तसं तिला 2-4 शिव्या भेटतात, कारण काही फ्रॉड ॲप आहे ना त्याच्यामुळं. आता मी म्हणतो आता मी फ्रॉड आहे यार, तुम्ही जिका बिका पैसे बिच्या आईच्या गावात, मग तू पैसे भरून तू दे ना, आम्ही खेळतो, म्हणजे आम्हाला पण भारी वाटतं हा ही बबडीने ॲप दिला म्हणजे हा चांगले म्हणून. अगं 2-3 लाख रुपये माझ्या बँकेत पाठव, म्हणजे मी पण जोगार बिगार खेळतो. हा अगं तुझ्या फॉलोअर्सला तर का नीट शिकव. हा 1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ही बघा जुगार शिकवती. अगं काही दिवसात म्हणजे पत्त्या पण खेळा, म्हणजे तुम्हाला पण पैसे मिळून जातील. अगं स्वतःसाठी पोट भरती म्हणून काय दुसऱ्यांचं पोट मध्ये घालती का. हा बबडे बबडे खरं सांगतोय रियालिटी. आता हिला लॉयल पोरगा पाहिजे, म्हणजे इंस्टाग्राम मध्ये रील टाकली, स्टोरीला रील्स टाकती, म्हणजे आता हिचं 1-2 मिलियन व्ह्यूज गेलेत, म्हणजे हिला लॉयल पोरगा पाहिजे. अगं भावाने मग तू बाहेर करायच्या बाहेर बॅनर टाक बाबा मला लॉयल पोरगा पाहिजे. पळत माणसं आहे तर लग्न कराय. हा काय गरज आहे रील्स टाकाय की बाबा मला लॉयल पोरगा पाहिजे, मग माझ्या भावाचं लग्न झालं ना मग तिच्यावर लग्न कर, तो पण लॉयल आहे, करते का लग्न नाही ना. आईच्या गावात हिचा मेंदू आहे का ना साडून बाहेर निघन. आईला मेंदूला पण इज्जत लायकी कळली असेल बाबा मी खरंच दुसऱ्यांच्या ह्याच्यात उगून आली म्हणून. अगं विचार कर की अगं काय मी बोलू तुला. हा अगं मला लॉयल पोरगा पाहिजे, मला दणदणीत पाहिजे, मग तू बॅनर बिनर बाहेर लाव आणि खाली कॅप्शन मध्ये लिह मी जिम मध्ये जाते म्हणून. आईच्या गावात म्हणजे त्यांना पण कळलं की बाबा ही जिम मध्ये जाते, मग ती पण जाते जिमला. हा अरे काय करायचं एवढं पण करण्यासाठी. हा अरे मम्मी पप्पांना सांग बाबा मला लग्न करायचं की 5 मिनिटात लग्न लावून देते कोणाबरोबर, पण त्यांना लॉयल पोरगा पाहिजे. हा जेव्हापासून या बाबड्याचा नीचं ब्रेकअप झाल्यापासून हिला आता आत्मा हिचा आहे का ना असून सडायला लागलाय. बाबड्या ये बाबा परत हिच्या जिंदगीत. हाय हाय होय होय हाय हाय होय होय हाय हाय होय होय पतोपती पतोपती पतोपती. अरे हिच्यापेक्षा तर जिमचं सामान मोठं दिसतंय. ही अगोदर चांगली वागत होती, म्हणजे हिला जेव्हापासून हिला ब्रेकअपचा रोग लागलाय ना, म्हणजे मी मागाशी बोललेलो की हिला ब्रेकअपचा रोग लागलाय, म्हणजे मागाशी नाही बोललो होतं तेव्हा कुठं हिला, म्हणजे जेव्हापासून हिला ब्रेकअपचा रोग लागलाय ना तेव्हापासून ही अशी वळवळ करायला लागली. म्हणजे हिला जिमला जायचं नाही. मी असं म्हणत नाही की बाबा जिमला जाऊ नको ही चुकीचं आहे, म्हणजे पोरीने बिर अरे जावा लागा जिमला करा. आईच्या गावात मोठं पीठ म्हणजे हात बीट डंबेल बिंबेल सगळं मोठं करायला का वाटायला पाहिजे ना पोरगी खतरनाक आहे म्हणून पोरगं पळून जायला पाहिजे. हा पण हिचं नखरं बघू नका आम्हाला सण व्हाय नाहीत. अरे हिचं नखरं लय बेकार आहे. अरे दुसऱ्या पोरी पण जिमला जाते ती पण लागा व्हिडिओ काढते, पण तुझ्यापेक्षा तर बेकार करत नाही. अक्कल घे वाय थोडंफार, म्हणजे तू वाय 2-4 मोटिवेशन गाणं ऐकलं ना तर तुझ्या मोटिवेशन अंगात शिरण की बाबा हा मी चुकीचं करते म्हणून. बबडे माझा व्हिडिओ बघत असेल तर वाईच कमेंट कर बाबा मी बाबा चुकती म्हणून असं काहीतरी बोल. आईच्या गावात आली मला लॉयल पोरगा पाहिजे, मी जिमला जाती तुम्हाला आवडती का. आईच्या गावात आमच्या पारदी बारा. लोग बुरा मान जाते, उनसे उन्हीं की भाषा में बात करो. अगं पण ती जाऊ दे, तू दुमडून पाय असा काय करते बाबा रील्स बनवती. नाही माझा विरोध नाही की बाबा तू दुमडून व्हिडिओ का करते म्हणून, म्हणजे दुमडून पाय का व्हिडिओ करते काय ते हाय ती का करते म्हणून माझा विरोध नाही. पण कधी बाबा तुला वेळ भेटला कधी म्हणजे तुझा तुझा आत्मा बित्मा म्हणजे एका साईडला असा बसला की बाबा मोबाईल बिघडून बघत जा बाबा काय बाबा कमेंट असतात काय नाही. म्हणजे विषय कसा माहितीये का,
मी माझा विरोध नाही रे, पण हिचा कमेंट तर वाचत जा बबडे. रुको जरा सबर करो. माझ्या अंगातला किडा लय वळवळ करतोय, मी काय पुढे जात नाही. अगोदर तुम्हाला मी कमेंट दाखवीन, मग आपण पुढे जाऊ. एडिटर पॉज कर व्हिडिओ आणि कमेंट टाकू. हाय हाय होय होय हाय हाय आता मी फक्त बोललोय, आता लय बेकार होणार आहे विषय. चला जेव्हा टिकटॉक होतं ना तेव्हा ह्यांच्या दोघांच्या डोक्यात आहे का नाही मेहंदीचा कोंब स्टार्ट यायला चालू होता. पण जेव्हापासून हा टिकटॉक बंद झालं तेव्हापासून हा चित्र दिसायला लागलं. आम्हाला तर शरीराची भूक होती ना, आता तर तुझी पूजा होत असेल. आता ह्याच्या मेंदूला अक्कल आली, म्हणजे ह्याचा मेंदू ह्याला साथ द्यायला लागला. तेव्हापासून ह्याच्या म्हणजे अक्कल यायचं प्रोसेस झालं. तर मग या बबडीनं हा रील्स बघितला, बबडीला आला राग, मग बबडीनं रील्स बनवायला स्टार्ट केलं. मग बबडीनं असं रील्स बनवायला स्टार्ट केलं. हो हो तुझं बरोबर आहे, पण तू बाप नाही तर आई पाळणार रे. अजून तुझ्या मेंदूचा विकास वाढला नाही. जेव्हापासून तुझा विकास वाढेल ना, म्हणजे तू थोडंफार मोटिवेशन व्हिडिओ बघत जा. म्हणजे कसं आहे माहितीये का, जेव्हापासून तू मोटिवेशन व्हिडिओ बघायला लागेल ना तेव्हा बाबा तुला माझा शब्द आठवण की बाबा हा रोशन बोलत होता ते खरंय. आता बबडीने रील्स बनवली म्हणले, आता बबड्याने पण रील्स बघणारच ना. मग बबड्याला आला राग, मग बबड्या काय आता थांबतोय. मग बबड्यानं अशी कच्चून रील्स बनवली, मग बाबड्यानं अशी रील्स बनवली. लावर जिंदगी में लड़की और लव के लफड़े में कभी पड़ना ही नहीं चाहिए. कोई नहीं जानता कि वो कब किसको धोखा दे जाए. ह्यांच्या दोघांच्या तेवढं टॅलेंट आहे, फक्त दोघांचं व्हिडिओ बनवायचं. त्यानं रील्स बनवलेले की मी रील्स बनवले, मी रील्स बनवली म्हणून तिनं पण रील्स बनवायचं. एवढं टॅलेंट आहे ह्यांच्यात एवढाच फरक आहे बास. म्हणजे ह्यांचा फरक एवढाच आहे. ह्यांच्यात अजून काय टॅलेंट नाही. आपण अपेक्षा करतो की बाबा ह्यांच्यात लय टॅलेंट आहे, रील्स बनवून बनवून ही टॅलेंट आहे. हा बाबा मी म्हणतोय की बाबा हा रील्स बनवून पण टॅलेंट आहे, टॅलेंट आहे. रील्स बनवून बनवून ही टॅलेंट आहे. हा बाबा मी पण असं टॅलेंट नसावं लागा आईच्या गावात. अरे तुमच्या दोघांची भांडणं पर्सनल बास की. बास आता या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. चॅनलवर नवीन चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा बबडे व्हिडिओ बघ खरं सांगतोय, आणि लवकरात लवकर 1K करून टाका. करा लवकर. लय मेहनत घेतली लाका. मी काय सांगू तुम्हाला, 1.5 महिना झालं रील्स म्हणजे व्हिडिओ बनवते मी. आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आता लगेच फॉलो करा. इथं 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 आयडी येत असं नाही इथं 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 असून कुठं तर आयडी फॉलो करा लवकर जाऊन. आईच्या गावात भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओला. तव तर एडिटर साहेब करा पण तेवढं.